कोरोनानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे. मनुष्य प्राण्यांसोबतच पशूंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्डच्या धर्तीवर पशूंसाठी इयर टॅगिंग केलं जातंय. सुदृढ, निरोगी आणि उपयोगी पशुधनासाठी 1 जूनपासून प्रत्येक पशुचं इयर टॅगिंग आवश्यक करण्यात आलंय. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे. याची समस्त शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी नोंद घेणं आवश्यक आहे. राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज आणि त्या दृष्टीनं करावयाच्या उपाययोजनांचं नियोजन करणं सोयीचं व्हावं, या दृष्टीनं एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेऊन उपाययोजना करणं, पशु आणि पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं राज्यातील सर्व पशुधनाचं इयर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणं बंधनकारक करण्यात आलंय. राज्यात येत्या 1 जून 2024 पासून इयर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी विक्री बंद करण्यात येणार आहे. पशूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत, याचाही यात समावेश करण्यात आलाय. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी असं आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सर्व पशुपालकांना नियमितपणे करण्यात येत आहे. पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी तसंच प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनाला इयर टॅगिंग करणं आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणं बंधनकारक केलं आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्व पशुधनाला इयर टॅगिंग करणं गरजेचं आहे. 1 जून 2024 पासून इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. त्यामुळे इयर टॅग नसलेलं पशुधन बाजार समितीमध्ये आणलं जाणार नाही आणि त्याची खरेदी विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समिती देखील घेणार आहे. 1 जून 2024 नंतर इयर टॅगिंग शिवाय पशुधनाला पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इयर टॅगिंग आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र किंवा राज्य शासनाकडून देय असलेलं आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसंच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाला इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. राज्याअंतर्गत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनाला इयर टॅगिंग केल्याचं आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी प्रमाणपत्र तसंच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतूक प्रमाणपत्र द्यावं. पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसं केल्यास पशुधनाचे मालक आणि वाहतूकदार यांच्यावर कारवाई होऊ शकते. राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुस इयर टॅगिंग केलेलं नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी या पशुधनाला इयर टॅगिंग करून घ्यावं. तसंच त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग शिवाय बंद आहे. तसंच 1 जून 2024 पासून इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार, गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इयर टॅग नसलेलं पशुधन बाजार समित्यामध्ये आणलं जाणार नाही आणि त्याची खरेदी विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबत नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. दाखल्यावर इयर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.